नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मेंदूचे विकार आणि मेंदूच्या विकारांमध्ये खास करून असणारे मतिमंदत्व किंवा गतिमंदत्वासारख्या आजारांविषयी आपण आजच्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत। मेंदूचे विविध आजार जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात तेव्हा अर्थातच पहिलं नाव येतं पॅरालिसिस, स्ट्रोक, आणि ह्याच्या बरोबरीने मग हेड इंजुरी किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी सारखे आजार आपल्या डोळ्यासमोर येतात। आज विविध प्रकारच्या अपघातांमुळे मेंदूला लागलेला मार किंवा मज्जारज्जूला लागलेला मार आणि यामुळे येणारा अपंगत्व आपल्या डोळ्यासमोर येतं। पण ह्याच बरोबरीने आज लहान मुलांचे जे विविध प्रकारचे मेंदूचे किंवा मज्जारज्जूचे आजार आहेत, ज्याच्यामध्ये ऑटिझम, आत्ममग्नता किंवा सेरेब्रल पाल्सी, लहान मुलांचं अपंगत्व निर्माण करणारा आजार, मस्क्युलर डिस्ट्रॉफी ज्याला स्नायू दुर्बलता म्हटलं जातं, किंवा ह्याच अनुषंगाने विविध प्रकारच्या आजारांसाठी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे ठोस उपचार उपलब्ध नव्हते। पण स्टेम सेल उपचारांच्या रूपाने एक आशेचा किरण ह्या सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी निर्माण झालेले आहे। म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मेंदूच्या विविध आजारांसाठी असणाऱ्या स्टेम सेल उपचारांची चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी स्टेम सेल एक्सपर्ट असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत। तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देते डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन यांची। नमस्कार मॅडम। नमस्कार। डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन आपल्या सर्व प्रेक्षकांना सुपरिचित व्यक्तिमत्व आहे। आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या स्टेम सेल एक्सपर्ट आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंदूच्या विविध आजारांसाठी जे स्टेम सेलवरचं काम आहे ह्या गेल्या त्या 3 वर्षांपासून बघत आहेत। खास करून गेल्या वर्षी ऑटिझमवरचं त्यांचं पुस्तक हे सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती मासिकामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे, इंटरनॅशनल जर्नलमध्ये ॲक्सेप्ट केले गेलेले आहे आणि मला वाटतं हा एक मोठा ब्रेक थ्रू आहे ऑटिझमवरील उपचारांमध्ये। आणि ऑटिझम बरोबरीनेच आज विविध प्रकारच्या या इतर आजारांसाठी सुद्धा आज न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट ह्या संस्थेमध्ये उपचार पुरवले जातात। न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट ही एकत्रितपणे एका छताखाली मेंदूच्या विविध आजारांसाठी स्टेम सेल उपचार आणि न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजेच फिजिओथेरपी किंवा भौतिक उपचार ज्याला म्हटलं जातं हे एकत्रितपणे देणारी अग्रगण्य संस्था आहे। सध्या न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट सीवूड्स नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे आणि आता नवीन हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली स्टेम सेल उपचार आणि त्याचप्रमाणे न्यूरो रिहॅबिलिटेशनचे उपचार हे पुरवले जात आहेत। आपण त्यांचे संपर्कासाठी नंबर स्क्रीनवर बघत असाल तर ते जरूर टिपून घ्या आणि या संदर्भातले आपले प्रश्न पुढील नंबरवरती आपण जरूर विचारू शकता। कार्यक्रमाकडे वळूया। एक महत्त्वाचा विषय आहे आपल्या आजच्या कार्यक्रमाचा। मॅडम, आपण अनेकदा कार्यक्रमामध्ये चर्चा केलेली आहे मेंदूच्या विविध आजारांची आणि त्यावर असणाऱ्या स्टेम सेल उपचारांची। नवीन सुद्धा आमचे काही प्रेक्षकांचा कार्यक्रम बघत असतील, कारण स्टेम सेल विषयी अजून सुद्धा लोकांना कुतूहल आहे, त्यातल्या असणाऱ्या सेफ्टी विषयी, किंवा कारण अजूनही संशोधन सुरू आहे स्टेम सेल उपचारांमध्ये। खास करून मेंदूच्या विकारांवरच्या स्टेम सेलवरती आपण चर्चा करत आहोत, पण सर्वप्रथम आम्हाला स्टेम सेल विषयी सांगा, आमच्या प्रेक्षकांना स्टेम सेल विषयी सांगा। अगदी बरोबर डॉक्टर महेश, कितीदाही आपण ऐकलं तरी हे एक नवीन विषय आहे आणि लोकांचे कुतूहल, डॉक्टरांचे कुतूहल आतापर्यंत पूर्णपणे म्हणजे हे त्यांना विषयाबद्दल माहिती आतापर्यंत पोहोचली नाही आहे। तर स्टेम सेल थेरपी हे जे आहे हे एक नवीन रिजनरेटिव्ह मेडिसिनचा भाग आहे आणि न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये आपण स्टेम सेल थेरपी मेंदूच्या आजारांसाठी करतो। आणि हे स्टेम सेल थेरपी कसं केलं जातं हे थोडक्यात मी सांगणार आहे। जर आपण इथे लॅपटॉपवर बघितलं तर आपण बघू खूप सोप्या रीतीने आपण हे ट्रीटमेंट करतो। आपल्या शरीरातले जे मूळ पेशी आहेत, आपल्या हाडातले जिथे रक्त बनतं तिथून आपण बोन मॅरो काढतो। रक्त बनवणारे पेशी एक सुईद्वारे कमरेच्या हाडातून काढलं जातं आणि ते स्टेम सेल्स किंवा मूळ पेशी आपण वेगळे करतो, प्युरिफाय करतो आणि तेच आपण पाठीच्या पाणीत किंवा मेंदूपर्यंत पोहोचवायची एक सोप्या रीतीने एका सुईने आपण इंजेक्ट करतो। इथे आपण बघितलं लॅपटॉपवर तर आपल्याला दिसेल की हा प्रोसिजर खूप सिंपल आहे आणि एकदम सेफ आहे, अजिबात रिस्की नाही आहे। इथे आपण बघितलं तर एक सुईने मोठं काटपीट नाही आहे आणि हे स्टेम सेल सेपरेट करायचे प्रोसिजर्स आहेत आणि आपण लॅबॉरेटरीमध्ये सेपरेट करून वेगळे करून आपण हे पाठीच्या पाणीत इंजेक्ट करतो। याच्या व्यतिरिक्त मेंदूच्या आजारांव्यतिरिक्त स्नायूंच्या आजारांसाठी म्हणजे मस्क्युलर डिस्ट्रॉफीसाठी आपण स्नायूंमध्ये पण हे इंजेक्ट करतो आणि त्याच्यानंतर रिहॅबिलिटेशन हे खूप आवश्यक आहे, जे एक आम्ही जे प्रमोट करतो न्यूरो रिजनरेटिव्ह रिहॅबिलिटेशन थेरपी म्हणतात। म्हणजे स्टेम सेल थेरपी आणि फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी जे काय सगळं लागतं सोबत आपण करतो आणि यामुळेच आपल्याला जे यश आपल्याला दिसतं ते यामुळे असतं।
येस, आपण ही एक महत्त्वाची माहिती दिलीत आत्ता की स्टेम सेल थेरपीच्या बरोबरीने न्यूरो रिहॅबिलिटेशन हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे कदाचित हे जे यश दिसतंय या विविध आजारांमध्ये आज ह्या रुग्णांमध्ये विविध प्रकारचे मेंदूचे आजार आहेत. सेरेब्रल पल्सी हा एक असा आजार आहे की ज्याच्यामध्ये लहान मुलांचा मेंदूचा आजार आहे म्हणूया की ज्याच्यामुळे लहान मुलांना अपंगत्व येऊ शकतं आणि कधी कधी या मुलांमध्ये गतिमंदता किंवा मतिमंदता ही दिसते. उदाहरणादाखल आम्हाला सेरेब्रल पल्सीचं आपण उदाहरण बघूया का पहिल्या क्लिपद्वारे आणि आपल्याला माहिती करून घेता येईल. काय सांगता येईल डॉक्टर ह्याबद्दल? अगदी बरोबर. जे मेंदूचे आजार आहे सगळ्यात कठीण असतात हाताळायला. हे छोटीशी बाळ आहे, सेरेब्रल पॉल्सीने ग्रस्त आहे. जेव्हा आमच्याकडे आले होते मान धरणं बसणं पण तिला जमायचं नाही, पण हे स्टेम सेल थेरपी नंतर आपण बघताय ती बसली आहे, ती तिच्या हाताने स्वतः खेळणी वगैरे टाकते आहे आणि स्वतःच्या हाताने जेवते आहे, खात आहे आणि स्वतःच्या हाताने बॉटल धरून पाणी पिते. आपल्यासाठी हे सगळं खूप छोटी गोष्ट आहे, पण जे मुलं वर्षानुवर्ष काही करू शकत नाही आणि त्यांच्यामध्ये 3 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला जर स्टेम सेल थेरपी नंतर हे फरक दिसतो तर आपण मेंदूपर्यंत जाऊन काही प्रकारे पुनर्निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो आहे असं आपल्याला दिसतं. हे सेरेब्रल पॉल्सीचं एक उदाहरण आहे. तसंच ऑटिझम आणि मतिमंदता किंवा गतिमंदता मध्ये पण आपण बघतो आणि आपण याची पण उदाहरणं आता बघणार आहोत. येस, या अनुषंगाने आपण एक ऑटिझमच्या रुग्णाची क्लिप बघूया पुढची की ज्याच्यामध्ये स्टेम सेल उपचारांनी त्याला पुष्कळ फरक पडलेला, कारण ऑटिझमवरती आतापर्यंत कुठलेही उपचार उपलब्ध नव्हते. स्पीच थेरपी किंवा बिहेवियरल थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी एवढेच उपचार उपलब्ध होते, पण आज स्टेम सेल थेरपीच्या रूपाने एक आशेचा किरण आहे. या ठिकाणी आपल्याला लिओ दिसतोय, काय सांगता येईल? हो, आपण फक्त देशात नाही तर परदेशातून आपल्याकडे पेशंट्स येतात आणि याचं प्रमाण ऑटिझमचं भरपूर वाढत आहे. 1 in 100 किंवा 1 in 88 हे आतापर्यंत याचं स्टॅटिस्टिक्स आहे. पेशंट हा जो मुलगा आलेला आपल्याकडे बिलकुल बोलत नाही, कम्युनिकेशन संपर्क पण नव्हतं, काही कुतूहल नव्हती आपल्या आजूबाजूच्या विषयांवर. स्टेम सेल थेरपीनंतर हे खूप त्याच्यात आपल्याला प्रचंड फरक दिसला. त्याला आता सगळ्या गोष्टीबद्दल कुतूहल आहे. त्याची जी समज जी आहे वाढली आहे. कोणती गोष्ट ABCD पासून लिहिण्यापासून त्याची आई सांगते की हातात तो पेन पकडायचा नाही, आता चांगलं ट्रेसिंग करतोय. एका पायावर उभं राहणं त्याला जमत नव्हतं, तसं आईस स्केटिंग करतोय. ओव्हरऑल त्याची समज वाढली आहे, कोण कोण आहे हे समजतं आणि त्याची जी गरजा आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवतोय. तो त्याला जे पाहिजे ते दर्शवतो आहे. बोलायला आता त्यांनी सुरुवात केलेली आहे, मामा पापा बोलतो. त्याला थोडा वेळ लागणार आहे, पण तरीही त्याच्यात 6 महिन्यात आपल्याला प्रचंड इम्प्रूव्हमेंट दिसलेला आहे. येस मॅडम, आणि ह्याच अनुषंगाने आपण जसं सेरेब्रल आणि ऑटिझम विषयी बोललो तसाच एक मेंदूचा आजार ज्याच्यामध्ये आजपर्यंत कुठले उपचार नव्हते उपलब्ध, स्नायू दुर्बलता किंवा ज्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हटलं जातं. मस्क्युलर डिस्ट्रॉफीचे अर्थातच 2 प्रकार आहेत, पण हा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये मुलांमध्ये जसं जसं वय वाढल्यानंतर ही मुलं साधारण 20-22च्या वरती जगू नाही शकायची, कारण त्यांचे स्नायू हळूहळू कमकुवत होत जातात. प्रोग्रेसिव्ह डिसऑर्डर आहे आणि ही मुलं मृत्युमुखी पडायची पूर्वी. पण आता ह्या मुलांसाठी सुद्धा किंवा ह्या मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या रुग्णांसाठी सुद्धा एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे स्टेम सेलच्या रूपाने. काय सांगता येईल मॅडम याविषयी? नक्कीच, डिच्युअन मस्क्युलर डिस्ट्रॉफी जे तुम्ही सांगितलं आणि त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे प्रकारची स्नायू दुर्बलता आहेत जे आपण बघणार आहेत. खूप लोकांना हे वाटतं की मुलींमध्ये नाही होत, पण आपण बघूया की मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये पण हा प्रकार होतो. हा वेगळ्या प्रकारचा मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे. पण जसं डॉक्टर महेशनी सांगितलं, काही जे मुलांमध्ये होतं ते 20 वर्षापर्यंत त्यांचं आयु असतं आणि स्टेम सेल थेरपीनंतर आपण काही प्रमाणात हे बघतो की त्यांचं आयु वाढू शकते जर काय आपण त्यांचे रेस्पिरेटरी कंप्लेंट्स किंवा कफचं जे प्रॉब्लेम आहे ते आपण हाताळू शकलो तर. स्नायू दुर्बलतेमध्ये आपण बघतो की सगळ्यात पहिले मोठा जो आवश्यक आपल्याला हे आहे की प्रॉब्लेम वाढणं, म्हणजे जर हे वाढणारा प्रॉब्लेम आहे ते कुठेतरी आपण थांबवू शकू आणि जर आपण ब्रेक लावू शकू. मी सगळ्यांना हे सांगते, जर आपण ब्रेक लावू शकलो तरच आपण मागे हे प्रॉब्लेम घेऊ शकणार. तर स्टेम सेल थेरपीनंतर पुष्कळशी आपण पेशंट्स ट्रीट केले जे स्नायू दुर्बलतेचे आहेत. 500च्या वर आपण पेशंट्स ट्रीट केलेले आहेत आणि त्यांच्या पुष्कळ पेशंट्समध्ये आपण काही ना काही प्रमाणात त्यांचा प्रॉब्लेम हळू होत आहे किंवा थांबतोय आणि भरपूर आहे ज्यांच्यामध्ये एक नवीन होप आलेला आहे की ठीक आहे आपल्याकडे काहीतरी ट्रीटमेंट आहे, निराश होण्यात अर्थ नाही. येस, आपण या अनुषंगाने एक क्लिप बघूया पुढची ज्याच्यामध्ये मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या रुग्णाला कसा स्टेम सेल उपचाराने फायदा मिळालेला बघता येईल आपल्याला. काय सांगता येईल? ही एक मुलगी आहे, स्त्री आहे. लग्नानंतर तिला लक्षात आलं की
तिला स्नायू दुर्बलता आहे, पण हे स्टेम सेल थेरपीनंतर तिच्यामध्ये एक नवीन स्फूर्ती आली आहे, जे ती करू शकत नव्हती. तिनं चालणं बंद केलं होतं, आता ती विथ सपोर्ट तरी चालते. तिच्या हातापायामध्ये ताकद आली आहे, उठणं बसणं तिला सोपं झालेलं आहे. आपण बघू शकाल की ती व्यायाम व्यवस्थित करू शकत आहे, जे गोष्ट ती आधी करू शकत नव्हती. तिला उठायला पण तिला सपोर्ट लागायचा, पण आता ती सपोर्ट कमी होतोय. असं नाही आपण होऊ शकत की पूर्णपणे हा प्रॉब्लेम नाहीसा होतो, असं नाही होत, पण काही प्रमाणात आपण त्यांची स्नायू जे खराब होत आहेत ते त्याला एक थांबवू शकतो किंवा रोख लावू शकतो. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्यांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मेंदूचे विकार आणि गतिमंदत्व मतिमंदत्वासाठी असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी, आणि याविषयी चर्चा करण्यासाठी स्टेम सेल एक्सपर्ट असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मी कार्यक्रमात मगाशी सांगितलं की आता स्टेम सेल उपचारांमुळे मेंदूच्या विविध प्रकारच्या आजारांसाठी, ज्याच्यामध्ये पॅरालिसिस स्ट्रोक सारखा आजार आहे, हेड इंजुरी, स्पायनल कॉर्ड इंजुरी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम सारखे आजार, या सर्व आजारांसाठी एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली न्यूरोजेन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट, जी संस्था सी वुड्स नवी मुंबई या ठिकाणी आहे, या ठिकाणी आता हे सर्व उपचार उपलब्ध आहेत. आणि केवळ स्टेमसेल उपचार नव्हे, तर स्टेमसेल उपचारांच्या बरोबरीने न्यूरो रिहॅबिलिटेशनचे उपचार सुद्धा आता या ठिकाणी उपलब्ध आहेत. आपण संपर्कासाठी त्यांचे नंबर स्क्रीनवर बघत आहात, ते जरूर टिपून घ्या. आपल्याला मेंदूच्या विविध आजारांसाठी किंवा खास करून गतिमंदत्व मतिमंदत्वासाठी आणि स्टेमसेल उपचारांविषयी जर का प्रश्न विचारायचे असतील तर आपण पुढील नंबरवर जरूर प्रश्न विचारू शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळूया. मॅडम, आता आम्हाला सांगितलं, आपण ऑटिझमचं उदाहरण बघितलं, कसा त्या मुलाला फायदा मिळालाय, किंवा सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारख्या मेंदूच्या आजारांमध्ये आपण बघितलं. दुसरा एक मेंदूच्या आजारांमधला जो विशेष भाग आहे तो आहे की इंजुरीज किंवा अपघात. आज रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप आहे, रस्त्यावरती अपघात खूप होतात, आणि अपघातामध्ये इनव्हॅरिएबली मेंदूला मार लागतो किंवा स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जारज्जूला मार लागून अपंगत्व येतं, पॅरालिसिस निर्माण होतो. अशा रुग्णांसाठी सुद्धा स्टेमसेल उपचारांनी काही फरक पडू शकतो का, काय सांगता येईल? हो, नक्कीच. अशा अपघातामुळे जे हेड इंजुरी किंवा स्पायनल कॉर्ड मज्जारज्जूला जे मार लागतं, त्याच्यात आपल्याला आपण बघितलं आहे, आपण बघूया क्लिपमध्ये की कसल्या प्रकारचं आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसतं. ही एक पेशंट आहे जी बिलकुल कमरेखाली पॅरालाइज्ड होती, आमच्याकडे आली तेव्हा बसणं पण तिला जमत नव्हतं, तर ती आता सगळं काही स्वतः करते. 2 ते 3 वर्ष लागले तिला यापर्यंत पोचायला. तर हातामध्ये पण ताकद आली, बसू शकत होत, हळूहळू बसली, मग उठायला लागली, मग चालायला लागली. आधी चालताना तिला वॉकर धरून चालावं लागलं, मग जिना चढणं उतरणं. आता ती कम्प्लिटली इंडिपेंडेंट आहे, स्वतःचे घरचे काम सगळं किती करते, आणि एक वॉकिंग स्टिक मात्र पकडून ती सगळीकडे आता जाऊ शकते. ओके, म्हणजे आज स्पायनल कॉर्ड इंजुरीचं आपण हे उदाहरण बघितलं आता मानिनीचं, की जिला आज ह्या उपचारांनी फायदा मिळालेला आहे. हे झालं स्पायनल कॉर्ड इंजुरी किंवा मज्जारज्जूवरती जेव्हा आघात होतो तेव्हा. हेड इंजुरी किंवा ब्रेनला जेव्हा दुखापत होते तेव्हा असे रुग्ण बऱ्याचदा कोमात जातात, किंवा कोमातून बाहेर आले तरी सुद्धा अशा वेळेस त्यांचं जे एकंदरीतच बिहेवियरल प्रॉब्लेम्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना इतर कॉम्प्लिकेशन्स ह्या गोष्टीमुळे होऊ शकतात. तर ही कॉम्प्लिकेशन्स ट्रीट करण्यासाठी हेड इंजुरीची स्टेमसेल काही फायदा करू शकते का? अगदी बरोबर. जे आपण म्हणतो कॉम्प्लिकेशन म्हणजे न्यूरो डेफिसिट जे राहतं, म्हणजे ते जागे होतात पण तरीही त्यांचा हातपाय चालत नाही किंवा पॅरालाइज्ड असतात, किंवा बिहेवियरल इश्यू. म्हणजे आपण एक क्लिप बघूया. हा जो मुलगा होता 18 वर्षाचा, ट्रेननी पडलेला आणि डोक्याला मार लागलं, खूप दिवस कोमात होता, आणि पण तो बाहेर निघाला तर बिलकुल तो आवरणं कठीण होतं, त्याला सांभाळणं कठीण होतं. तर स्टेमसेल थेरपीनंतर जे आहे आपण बघितलं की हळूहळू त्याची जी ॲग्रेसिव्हनेस आहे ते कमी झालं, त्याचा राग कमी झाला, आणि एकदम तो शांत झाला. आता तो कोऑपरेट करतो, त्याची समज खूप चांगली वाढलेली आहे. टाइम विचारलं तो सांगतो, त्याला समजतं की आपण कुठे येतोय. हॉस्पिटल यायचं म्हणजे त्याला खूप कुतूहल असते आणि त्याला इच्छा खूप असते की आपण हॉस्पिटल जायला पाहिजे. सगळ्यांना तो ओळखतो, व्यवस्थित ग्रीट करतो. आता आधी त्याला खूप वजन लागायचं, 2-3 हेल्प लागायचं उठायला, तर आता तो एका जणाच्या पकडून आधाराने तो पाऊल टाकतो. तर त्याला सांभाळणं खूप सोपं झालेलं आहे त्याच्या आईला, जी ती स्वतः तिचं वय वाढत आहे, 18-20 वर्षाचा मुलगा आहे, तुम्ही विचार करू शकता. तर त्याला सांभाळणं सोपं झालेलं आहे स्टेमसेल थेरपीनंतर, आणि त्याच्यात रोज आपल्याला प्रगती दिसते.
हे अर्थातच आपण हेड इंजुरी किंवा ब्रेन इंजुरी विषयी बोललो आणि खास करून स्पायनल कॉर्ड इंजुरीचे उदाहरण आपण बघितलं की कशा रीतीने या रुग्णांना फायदा मिळालेला आहे. मेंदूचे इतरही विविध आजार आहेत ज्याच्यामध्ये स्टेम सेल उपचारांनी फायदा मिळालेल्या अनुषंगाने आपण अजून एक क्लिप बघूया. डॉक्टर आम्हाला या क्लिप विषयी जरूर सांगा. हे कुठल्या प्रकारचे आजार आपण क्लिप बघूया पुढची आता. हे जे पेशंट आहे सेरिबेलर अट्रॉफी किंवा सेरिबेलर अटॅक्झिया असं म्हणतात. काही जे इजा असतात ते जन्मापासून असतात किंवा नंतर होतात. हे जे आहे प्रोग्रेसिव्ह आहे, प्रॉब्लेम वाढत जातं. म्हणजे सुरुवातीत आपल्याला ठीक दिसतं, मग त्यांना तोल जातं, बोलण्यामध्ये थरथर कापणं होतं, ओव्हरऑल म्हणजे कोणत्याही कामात त्यांचा हालचाल व्यवस्थित नसतात. तर स्टेम सेल थेरपीनंतर या मुलीमध्ये बॅलन्स इम्प्रूव्ह झालं, बसायला तिला तोल व्यवस्थित झालं, चालण्यामध्ये सोपं झालं, तिचं प्रॉब्लेम वाढणं थांबलं आणि ओव्हरऑल आपण बघितलं की तिचं बोलणं इम्प्रूव्ह झालेलं आहे आणि चालणं पण इम्प्रूव्ह झालेलं आहे. तर या सेरिबेलर अट्रॉफी किंवा सेरिबेलर अटॅक्झियामध्ये हे जिभेची हालचाल, बोलणं आणि स्वॉलो करणं हे सगळं म्हणजे इम्प्रूव्ह झालेलं. जे सेरिबेलर अटॅक्झिया किंवा अट्रॉफीचे पेशंट तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की हे किती आवश्यक आहे त्यांच्यासाठी की हा प्रॉब्लेम कमी व्हायला पाहिजे. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व प्रश्नांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावरती असणाऱ्या प्रभावी स्टेम सेल उपचारांविषयी आणि डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन ज्या स्टेम सेल एक्सपर्ट आहेत आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. सर्वप्रथम मला सर्व प्रेक्षकांना आवर्जून सांगायचं वाटतं की आता हे अत्याधुनिक अशा स्वरूपाचे स्टेम सेल उपचार आता मुंबईमध्ये उपलब्ध आहेत. खास करून नवी मुंबई सीवूड्स या ठिकाणी आता न्यूरोजन्स संस्थेने अत्यंत सुसज्ज असं एक हॉस्पिटल सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये एकत्रितपणे एका छताखाली आपल्या आज स्टेम सेल थेरपीचे उपचार आणि त्याच्याच बरोबरीने न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे मेंदूच्या विविध आजारांमुळे निर्माण होणारी कॉम्प्लिकेशन्स किंवा निर्माण होणाऱ्या विविध उपद्रवांसाठी आज उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये स्टेम सेल उपचार आहेतच पण त्याच्या बरोबरीने भौतिक उपचार ज्याच्यामध्ये स्पीच थेरपी, बिहेवियरल थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी अशा विविध प्रकारच्या आजारांसाठी एकमेव आशेचा किरण असणारे स्टेम सेल उपचार आता न्यूरोजन संस्थेद्वारे आपल्याला सीवूड्स नवी मुंबई या ठिकाणी आज उपलब्ध आहेत, मायलेनियम हॉस्पिटल या ठिकाणी. त्यामुळे आपण जरूर या ठिकाणी उपचार घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज हे सर्व उपचार घेत असताना आपल्याला जरूर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हे उपचारांमध्ये न्यूरो रिहॅबिलिटेशन किंवा असणाऱ्या भौतिक उपचारांचा भाग सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. पण पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळूया. आपण त्यांचे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. पहिला नंबर आहे तो मोबाईल नंबर आहे 9920200400 म्हणजेच 9920200400 या नंबरवरती आपण जरूर संपर्क करू शकता आपल्याला स्टेम सेल उपचारांविषयी जर का काही अधिक माहिती हवी असेल तर. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळूया. मॅडम, आपण आता सांगितलं आम्हाला की या ठिकाणी की कशा रीतीने विविध प्रकारच्या आजारांसाठी आज रुग्णांना फायदा झालेला आहे. एक अशा स्वरूपाचा आजार आहे जो साधारण वार्धक्यावस्थेत आपल्याला जास्त दिसतो, पॅरालिसिस स्ट्रोक ज्याला म्हणता येईल. अशा रुग्णांसाठी सुद्धा आज काही उपचार उपलब्ध आहेत का? हो, पॅरालिसिस स्ट्रोकमध्ये आपण वेगळे लक्षणं बघतो. एक साईड पॅरालाइज होते आणि किंवा स्पीच बोलण्यामध्ये प्रॉब्लेम होतो, समज कॉग्निशन जातं. तर या पेशंट्समध्ये आपण हे बघतो की कितीही एक्सरसाइज किंवा रिहॅबिलिटेशन केलं तरी हाताची जे वळण आहे किंवा स्पॅस्टिसिटी आहे ते येत नाही. आपण आता क्लिप बघितलं तर आपण बघूया. या पेशंटचं वय जास्त झालं नव्हतं, 38 वर्षाचं आहे आणि स्टेम सेल थेरपीनंतर मेन त्याचा जो प्रॉब्लेम होता हातामध्ये जे ताकद किंवा जी टाईटनेस आहे ते कमी व्हायला पाहिजे आणि ताकद वाढायला पाहिजे, ते हळूहळू होत आहे. आम्ही त्याला 1-1.5 वर्षापासून त्याचं ट्रीटमेंट सुरू आहे आणि आम्ही हे बघतो की त्याच्या पायामध्ये ताकद आलेली आहे, त्याला चालण्यामध्ये सोपं झालेलं आहे आणि हातामध्ये आपल्याला नक्कीच फायदा दिसतोय. तर स्ट्रोक नंतर जितक्या लवकर आपण हे ट्रीटमेंट करू शकू तितकं चांगलं होतं, कारण एकदा हात टाईट झाले किंवा फ्रोझन शोल्डर झालं तर त्याच्यानंतर आपल्याला स्पॅस्टिसिटी कमी करणं किंवा व्हॉलंटरी कंट्रोल म्हणतात, पॉवर वाढवायला वेळ लागतं. स्पीच नक्कीच इम्प्रूव्ह होतो आणि कॉग्निशन, अंडरस्टँडिंग आणि मेमरी पण इम्प्रूव्ह होताना आपण या पेशंट्समध्ये बघतो. येस, आपण बघतो या ठिकाणी पॅरालिसिस स्ट्रोकचं एक उदाहरण ज्याच्यामध्ये स्टेम सेल उपचारांनी ह्या रुग्णाला फायदा मिळालेला आहे. पण केवळ पॅरालिसिस स्ट्रोक नव्हे तर विविध प्रकारचे मेंदूचे आजार आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याच्यामध्ये सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, ऑटिझम सारखा आजार असो किंवा लहान मुलांच्यासाठी असणारे मेंदूचे विविध प्रकारचे आजार असोत ह्याच्यासाठी उपचार उपलब्ध आहेत. हेड इंजुरी, ब्रेन इंजुरीसाठी, स्पायनल कॉर्ड इंजुरीसाठी उपचार उपलब्ध आहेत. पॅरालिसिस स्ट्रोकचं उदाहरण आपण आता नुकतंच बघितलं. पण पुन्हा एकदा आज आपल्याकडे ऑटिझमचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतंय.
त्यामुळे मला आवर्जून एक ऑटिझमची केस बघायला आवडेल. शांतनू हा एक मुलगा होता जो आपल्याकडे उपचारांसाठी आला होता. आपण जरूर क्लिप बघूया त्याची. काय सांगता येईल मॅडम याविषयी? बिलकुल. आधी आपण एक बघितलं होतं नॉन व्हर्बल, म्हणजे जे मुलं बोलत नाही त्यांच्याविषयी. हा ऑटिझमचा मुलगा आहे जो भरपूर बोलायचा आणि खूप जास्त बोलायचा. पुष्कळशे जे पेरेंट्स आहेत त्यांना समजेल की रिपिटेशन खूप असतं आणि मग जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी असतं. हा पेशंट खूप हायपर ॲक्टिव्ह होता, चांगलं धडधाकट होता, सेल्फ इंजुरियस बिहेवियर भरपूर होते. तर हे सगळं कमी झालेलं आहे याच्यामध्ये. त्याची समज वाढली आहे, कोऑर्डिनेशन तुम्ही बघू शकता, हे खूप प्रॉब्लेम असतं या मुलांमध्ये, ते वाढलं आहे. संपर्क करणं, बहिणींशी कसं वागणं, आई वडिलांशी कसं वागणं, हे सगळं त्याचं खूप इम्प्रूव्ह झालेलं. आणि हळूहळू अभ्यासात पण त्याचं आपण स्कॉलॅस्टिक परफॉर्मन्स पण खूप इम्प्रूव्ह झालेलं. तो आता 5वी पास झालेला, 8वी पास झालेला, आता 10वीमध्ये गेलेला आहे. तर प्रगती आपण त्याच्यात सतत बघतो. आणि स्टेमसेल थेरपीमध्ये हे फरक आहे की प्रगती लवकर होते. येस, आपण बघितलं या ठिकाणी की कशा रीतीने मेंदूच्या विविध प्रकारच्या रुग्णांना आज स्टेमसेल उपचाराने फायदा मिळालेला आहे. अर्थातच आज हे सर्व उपचार मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकत्रितपणे एका छताखाली न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट, सीवूड्स मुंबई या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांचे आपण संपर्कासाठीचे नंबर जरूर टिपून घ्या. आपल्याला जर का स्टेमसेल उपचारांविषयी जर का अधिक माहिती हवी असेल तर संपर्काचे नंबर पुढील प्रमाणे आहेत. 9920200400 हा पहिला नंबर आहे. 9920200400 हा प्रथम क्रमांक आहे. 2 लँडलाईनचाही नंबर आहेत, तेही आपण जरूर टिपून घ्या. पहिला नंबर आहे 25281610 म्हणजे 25281610. दुसरा नंबर आहे 65220066 म्हणजे 65220066 या नंबरवरती आपण जरूर संपर्क करू शकता. आपल्याला जर का मेल करायचा असेल तर contact@neurogen.in ह्या ईमेलवरती आपण जरूर संपर्क करू शकता. आणि वेबसाईट आहे न्यूरोजनची, ती आहे www.stemcellsmumbai.com. या वेबसाईटवरती जाऊन आपण अधिक माहिती सुद्धा घेऊ शकता. डॉक्टर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.